नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो. आता घटस्थापना म्हणजेच नवरात्री सुरू आहेत आणि या नवरात्रीमध्ये घट कसे बसवायचे आणि अखंड दीप कसा चालू ठेवायचा याची संपूर्ण माहिती आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती मी दिलेली आहे. तर आजचा विषय आहे आपला की ओटी कशी भरायची. आणि कालच मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलं आहे की कुमकुम अर्चन कसं करावं. देवीला रोज 9 दिवस आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे आणि श्री सूक्त म्हणत किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्ण मंत्र म्हणत आपल्याला श्री सूक्त बोलत बोलत आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे. तर आजचा विषय आहे तो म्हणजे देवीला ओटी कशी भरायची. तर बघा, ओटी भरणे हे आपली एक संस्कृतीच आहे. आपण बघा, माहेरी जरी गेलो किंवा आपल्या घरी कोण माहेरी आलं तर आपण जाताना त्या मुलीची ओटी भरत असतो. इतकं म्हणजे पावित्र मानलं जातं ओटीला. म्हणून आपल्या घरी आता देवी आलेली आहे म्हणून आपल्याला घरची लक्ष्मी म्हणून तिची ओटी भरायची आहे. तुम्ही घरी सुद्धा ही ओटी भरायची आहे आणि तुम्ही बाहेर सुद्धा भरू शकता. कोणत्या सुद्धा तुमच्या जवळपास म्हणजे बघा, आपल्या गावात जी कुलदेवी असते म्हणजेच ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवतेची तुम्ही ओटी भरू शकता. तर ही ओटी का भरायची तर आपल्या म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्या आईला कशी खुशी होती तसं आपण त्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जायचं आहे, तिथं ओटी भरायचं आहे, तिथं 2 मिनिटं बसून यायचं आहे. बघा, तुम्ही एक म्हणजे देवी सुद्धा आपली वाट बघत असते की हा बाबा माझी लेक येणार आहे. तर आईसारखी देवी सुद्धा आपली वाट बघत असते. म्हणून तुम्ही आपल्या गावात जवळच्या म्हणजेच गावातल्या कोणत्या सुद्धा मंदिरात जी तुमची ग्रामदेवता असेल तर तिथे जा आणि तिथे नक्कीच तुम्ही ओटी भरा. आणि आपल्या घरातल्या सुद्धा देवीची ओटी भरायची आहे. आणि ही ओटी कधी भरायची तर बघा मित्र हो, आपण जी ओटी आपण संध्याकाळी आरती करत असतो 7 वाजता तर त्या आरतीनंतर तुम्ही लगेचच ओटी भरू शकता. आणि दिवसभरात कधी सुद्धा भरली तर चालतो. फक्त आपल्याला राहुकाल सोडून बाकीचे हे सगळे शुभ मुहूर्तच आहेत. म्हणून तुम्हाला या कोणत्या सुद्धा वेळेत तुम्हाला दिवशी ओटी भरायची आहे. जास्ती करून आपण पंचमीला आणि अष्टमीला ओटीही भरत असतो. तर बघा, ओटी भरताना काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त हे डोक्यात घ्यायचं आहे की ओटीचं सामान आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. कशी पण ओटी घेतली, आपलं ब्लाउज पीस घेतलं, नारळ घेतला आणि ओटी झाली असं करायचं नाही. तर ओटीमध्ये आपल्याला कॉटनची म्हणजेच सुती साडी घ्यायची आहे. तुम्ही कोणत्या सुद्धा कलरची साडी घेऊ शकता किंवा जो कलर आज आहे त्या देवीला तो कलर तुम्ही त्या दिवशी घेऊन जाऊ शकता. नाहीतर तो नसेल शक्य तर तुम्ही हिरवा किंवा लाल रंगाची साडी सुद्धा घेऊन जाऊ शकता. फक्त आठवणीत ठेवायचं आहे की ती सुती कपड्याची साडी असू दे. कारण सुती कपड्यामध्ये बघा, जो आपल्याला उबदारपणा मिळतो तो आपल्याला आपल्या आईकडून मिळत असतो. म्हणून जास्ती करून कॉटनची साडी आपण देवीला हे करत असतो, अर्पण करत असतो किंवा ओटी भरत असतो. आणि त्याच्याबरोबर आठवणीत ठेवायचं आहे की त्याच्याबरोबर ब्लाउज पीस पण असावा, खण असावा. खणाशिवाय नुसती ओटी भरणं उपयोगाचं नाही. म्हणून खण नक्की ठेवायचं आहे आपल्याला ओटीमध्ये. आणि तुम्हाला एक गजरा ठेवायचा आहे, ओटीचं सामान ठेवायचं आहे आणि नंतर बघा मंगळसूत्र सुद्धा ठेवायचं आहे. साज शृंगाराचं जे पण काही सामान आहे ते तुम्हाला पूर्ण ओटीमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही जे जे साज करतात ते सगळं सामान म्हणजे बांगड्या आल्या, टिकली पॉकेट आलं, तुम्ही नेलपेंट सुद्धा ठेवू शकता. नंतर खण नारळ तर आपल्याला घ्यायचंच आहे. अक्षदा घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ ठेवायचं आहे आणि कुंकवाची डबी ठेवायची आहे. तुम्हाला हळदी कुंकू घेऊन जायचं आहे. बांगड्या झाल्या, नंतर आपण नथ सुद्धा ठेवू शकतो. नथ, नंतर ओटीचं सामान आपल्याला भेटतं ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे पूर्ण ओटी सजवायची आहे की जेणेकरून आपल्याला बघा कोणी काही छान असं गिफ्ट दिलं सजवून तर आपल्याला पण खूप छान वाटतं. तसं हे गिफ्ट बघितल्यानंतर सुद्धा हे आपण आपल्या आईसाठी नेतोय आणि आपली आई बघून खुश झाली पाहिजे अशा रीतीने आपण त्यांना सजवून न्यायचं आहे. आणि बघा, तुम्ही हे नक्की करून बघा. आणि नवरात्रीमध्ये तुम्ही पंचमीला किंवा अष्टमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी सुद्धा कोण कोण ओटी भरतं. पण जास्ती करून आपण प्रयत्न करायचा आहे की पंचमी किंवा अष्टमीला ही ओटी भरा. मंगळवार किंवा शुक्रवारी ही ओटी नक्की भरा. आणि ही ओटी भरताना आपल्याला त्यामध्ये दक्षिणा सुद्धा ठेवायची आहेत. दक्षिणा शिवाय ओटी द्यायची नाही. कारण दक्षिणा सुद्धा तुम्ही किती पण ठेवा, 11 रुपये ठेवा, 21 रुपये ठेवा किंवा 101 रुपये ठेवा. जसं तुमची यथाशक्ती आहे तसं तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता.
बघा भरपूर लोक काय काय देत असतात, मुकुट वगैरे पण आपण देत असतो देवीला. तर तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते मनापासून द्या. तुमची साधी काचेची बांगडी सुद्धा देवीला मनाला स्पर्श करून जाते. तर म्हणून तुम्ही मनापासून जे काही द्याल ते नक्कीच देवी आपली माता स्वीकारणार आहे. फक्त देव हा कशाचा भुकेला आहे, तर भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही जितकी भक्ती कराल, भक्ती दाखवाल, त्या पद्धतीने ती भुकेलेली असते. म्हणून तुम्ही फक्त तिच्या दर्शनाला जरी गेला तर तुम्हाला ते सुख मिळणार आहे, तो आशीर्वाद मिळणार आहे. आणि तिचं ते म्हणजे काय बोलायचं की ती इतकी खुश होत असते आपल्या लेकराला बघून. तर मी अनुभव घेतलेला आहे स्वतः, म्हणून मला हे सांगताना थोडंसं अंगावर शहारा येतोय. तर नक्कीच तुम्ही ते करून बघा. आणि देवीला नवरात्रीमध्ये तरी आपण श्रावणात तर ओटी भरतच असतो देवीची, तर नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन एकदा ओटी भरा देवीची. आणि देवीला जाताना केळी, म्हणजे तुम्ही त्यात फ्रुट्स सुद्धा ठेवू शकता. केळी न्या तुम्ही, किंवा सफरचंद वगैरे असं तुम्ही कोणतं सुद्धा एक फ्रुट्स त्यात ठेवू शकता. आणि गजरा तर आपण घेऊनच जातो देवीला अशा रीतीने. आणि कमळाची फुलं सुद्धा दुर्गा मातेला, महालक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. म्हणून तुम्ही कमळाची फुलं जर भेटली तर नक्कीच तुम्ही ओटी भरताना ठेवा त्याच्यामध्ये. गुलाबाची फुलं भेटतात, आपण मंदिराच्या बाहेरच हातगाडे वगैरे लागलेले असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही ते सर्व घेऊन जाऊ शकता. चुनरी घेऊन जाऊ शकता. अशा रीतीने खूप छान असं आपल्याला ताट सजवायचं आहे आणि ते घेऊन जायचं आहे. आणि जर आपण घरात ओटी भरत असलो तर काय करायचं, तर घरामध्ये आपण देवीचं पाठ, म्हणजे आपण जसं नवविवाहित स्त्रीला छान तिचं मानपान करत असतो, त्यांना बोलवत असतो आणि त्यांचा मानपान करत असतो, तसं त्यांना एक पाठ मांडायचा आहे. आणि पाटावरच्या भोवती रांगोळी वगैरे काढायची आहे. आता देवी बसलेली आहे त्यामुळे आपल्याला देव हलवता येत नाहीत, तर त्याच्या भोवतीच आपल्याला घट बसवलेले आहेत, किंवा देवी जिथं बसलेली आहे त्याच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. आणि रांगोळी छान काढल्यानंतर तुम्हाला दिवा धूप वगैरे तर आपलं चालूच असतं, तर ते सर्व केल्यानंतर तुम्हाला देवीची घरामध्ये सुद्धा छान पद्धतीने ओटी भरायची आहे. आणि ही ओटी भरल्यानंतर तुम्हाला देवीला आपलं मनातलं मागायचं आहे की माझी यथाशक्तीनं मी हे जे काही केलंय ते मान्य करून घे, आणि काही चुकलं असेल तर मला माफ कर, आणि कुठं चुकते ते मला सांग. तर असे तुम्ही नक्कीच प्रार्थना करा आणि बघा तुमच्या यशामध्ये नक्कीच प्रगती होत राहणार आहे. आणि तुम्ही दिलेली एक छोटीशी, मी म्हणलं ना की काचेची बांगडी सुद्धा देवीला ती सोन्याहून प्रिय असते. म्हणून आपल्या यथाशक्ती तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा आणि खूप छान असं देवीची आराधना करा. आणि या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा जितका जास्त तुम्हाला मंत्रजाप करता येईल किंवा नामस्मरण करता येईल. आता कुलदेवीला जाणं तरी शक्य नाही, कारण मी काल पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कुलदेवीला जाऊ नका, कारण कुलदेवीच आपल्या घरी आलेली असते. 9 दिवस ही सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये ती वास करत असते. म्हणून तुम्हाला काय करायचंय, तर घरामध्ये आपली देवी आलेली आहे आणि त्या देवीचा आपण किती छान असं स्वागत करू आणि त्या देवीला किती छान खुश ठेवू, हे तुम्हाला आठवणीत ठेवायचं आहे. आणि या रीतीने जर तुम्ही कुलदेवीला प्रसन्न केलं तर नक्कीच आपलं घर आणि कुटुंब हे सुखी राहणार आहे, आनंदित राहणार आहे. तर बघा, संपूर्ण मी विधी सांगितलेली आहे, कशा रीतीने तुम्ही आपण हे करायचं आहे, ओटी भरायची आहे. तर याच पद्धतीने तुम्ही ओटी भरा आणि नक्कीच तुम्ही कुलदेवीला जाऊ नका, कारण कुलदेवी आपल्या स्वतः घरात आलेली आहे. जवळपास असेल हा बाबा की आपण लगेच जाऊन येऊ शकतो तर तुम्ही नक्की जा. पण आपल्याला जर 2-3 दिवस लागणार आहेत किंवा 2 दिवस लागणार आहेत, 1.5 दिवस लागणार आहेत, एक दिवस पूर्ण तिकडे जाणार आहे, आपण आपलं घर बंद करणार आहोत, तर माझं तर मत आहे की तुम्ही त्या नवरात्रीमध्ये तरी जाऊ नका. तुम्ही नंतर वर्षातून एकदा तर आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायचीच असते आणि ती तुम्ही नक्कीच भरत राहा. आणि अशा रीतीने तुम्ही ही सर्व ओटीचं करायचं आहे व्यवस्थित. आणि घरातली जी मेन आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे घरातली जी ओटी असते त्याचं काय करायचं. नंतर आपण देवीला ओटी तर भरतो, पण नंतर त्या ओटीचं काय करायचं. तर बघा, आपल्या आजूबाजूला एखादी सवासिनी म्हणजे सौभाग्यवती स्त्री असते, तर तिला तुम्ही बोलवून मानपान करू शकता आणि ती ओटी तुम्ही तिला देऊ शकता. किंवा ती ओटी तुम्ही सुद्धा त्यातलं जरी नारळ वगैरे घेतला किंवा ब्लाउज पीस वगैरे घेतला तरी सुद्धा चालतो.
परंतु काय करतात लोक जास्ती करून की एखाद्या सुवासिनी बाईला ती ओटी भरतात, म्हणजे आपण तिला देवी समान मानतो आणि तिची ओटी ती भरायची असते. म्हणून आपल्या घरातली ओटी शेवटच्या दिवशी एखाद्या स्त्रीला बोलवून किंवा नवरात्र झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तिची भरू शकता कुलदेवतेची, तर किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा ती देवीला देऊन येऊ शकता. तर अशा रीतीने घरातल्या ओटीचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा या पद्धतीने जर तुम्ही ओटी भरली तर खरंच बघितल्यानंतर देवीला सुद्धा वाटलं पाहिजे की किती छान आहे, म्हणजे प्रसन्नतेने आपण एखाद्या स्त्रीला घरी आल्यानंतर प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माहिती आहे आपल्याला की आपल्या घरात जरी नुसतं एखादी स्त्री आली किंवा आपण म्हणतो ना एखादा जोडा जरी आला तरी आपण म्हणतो लक्ष्मीनारायण आले घरी, तर त्या रीतीने आपल्याला एखाद्या स्त्रीचा मानपान करायचा आहे आणि कुलदेवीला आपल्या जितकं जास्त नामस्मरण करता येईल तुम्हाला या कालावधीत करायचं आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही ओटी भरा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी लिहायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय माता दी.